खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्नेहभोजनासाठी आलेले असता निमंत्रण असून सुद्धा शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि मंत्री भरत गोगावले मात्र अनुपस्थित राहिले। गोगावलेंनी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला जाणं टाळत मतदारसंघातल्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली। गोगावले अनुपस्थित राहिल्यानं पालकमंत्री पदाच्या वादाची चर्चा मात्र आता रंगू लागलेली आहे। आता यावर स्वतः भरत गोगावलेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। गोगावले यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया। माझं कर्तव्य होतं, मी भरत शेठ गोगावले, उदयजी सामंत, महेंद्र दळवी या सर्वांनाच मी निमंत्रित केलेलं होतं। शेवटी का आले नाहीत मला माहीत नाही, पण शेवटी माझं कर्तव्य आहे ते मी करणार। आणि शेवटी राजकारणाच्या पलीकडे आणि एखाद्या विशिष्ट बाबीच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे स्नेहसंबंध राहिले पाहिजेत। जी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती स्वर्गीय चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रुजवलेली आहे ते संस्कार आम्हा सर्वांच्या वरती झालेत। बाकी इतर काय मला त्या बाबतीमध्ये बोलायचं नाही। निमंत्रण दिलं होतं त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे, परंतु ज्या वेळेला आम्ही गडावरनं खाली उतरत होतो त्यावेळेला अमितभाई आणि त्यांचा पूर्ण ताफा आणि ते सगळे त्या एका ह्याच्यामध्ये रोपेमध्ये बसून ट्रॉलीमध्ये खाली आले। आम्हाला त्या ट्रॉलीमध्ये जागा नव्हती। मग मी होतो, चंद्रकांत दादा होते, प्रवीण दरेकर होते, धैर्यशील पाटील होते, प्रशांत ठाकूर, असे सगळे आम्ही मंडळी मागच्या रोपेला थांबलो होतो। आम्ही उतरायच्या अगोदरच त्यांचा ताफा पुढे निघून गेला होता आणि त्यांची सिस्टीम असते, एकदा ती सिस्टीम फॉलो केल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येत नव्हतं आणि म्हणून करता तो एक भाग झाला। आणि दुसरे जे काय हेलिकॉप्टर होतं आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांना दुसरा नवीन ॲड केल्यामुळे मला त्याच्यामध्ये जाता आलं नाही आहे। आणि मग गाडीने जाईपर्यंत त्यांचं तिथलं ते खानपान जेवणपान होतं ते संपणार होतं आणि म्हणून करता तिथली पण व्यवस्था आम्हाला रायगडची बघावी लागते, काय राहिलं काय नाही, आणि त्यामुळे मला जाता नाही आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।